गावाकडच्या भयान गोष्टी या सिरीज मधला हा 16वा एपिसोड आहे। याआधीचे सगळे एपिसोड्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। तुमच्या कथा किंवा अनुभव तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे पाठवू शकता। त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका। तर चला मग TKच्या या अविस्मरणीय भयान जगात। अनुभव क्रमांक 1। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर स्वप्नील बहुतुले यांनी पाठवला आहे। अनुभव 2009च्या शिमग्यातील आहे, जो अजूनही माझ्या आणि माझ्या मित्रांच्या मनात ठसला आहे। शिमग्याची रात्र होती, ठिकाण होतं माझं गाव। त्या रात्री आम्ही काही मित्र शिमग्याच्या उत्सवात रमून खेळायला बाहेर पडलो होतो। रात्रीचे 2:30 वाजले होते आणि सगळीकडे अंधार पसरला होता। आमच्या समूहात आम्ही बरेच मित्र होतो। शिमग्याच्या वातावरणात खेळायला एक वेगळाच आनंद असतो, त्यामुळे आम्ही रात्रीच्या त्या गूढ अंधारात लपाछपी खेळायला सुरुवात केली। मी खेळातल्या उत्साहात गावातल्या एका जुन्या घराच्या मागे लपलो होतो। ते घर खूप जुनं होतं आणि त्याच्या जवळच एक छोटं मोडकळीस आलेलं टॉयलेट होतं। त्या भागात काही अंतरावर असलेल्या स्ट्रीट लाईटचा मंद प्रकाश पडला होता। अंधारात मला त्या बाजूला कोणीतरी उभं असल्याचं आढळलं। मला वाटलं की आमच्यापैकी कोणी मित्र असेल, म्हणून मी 2 ते 3 वेळा आवाज दिला, पण मला काही उत्तर मिळालं नाही। काही वेळानंतर ते जे कोणी होतं ते माझ्या दिशेने पुढे सरकलं, म्हणून मी घाबरून तिथून पळ काढला, कारण मला हा प्रकार थोडा विचित्रच वाटला। इतर मुलांना भेटून म्हटलं, चला आता हा खेळ बंद करूया, खूप उशीर झालाय, आपण आता घरी जाऊ। सर्वांनी मान डोलावली आणि आम्ही सगळे आपापल्या घरी परतलो। दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राला सनीला भेटलो। त्याला काल रात्रीचं सगळं सांगितलं आणि म्हटलं, आपण रात्री उशिरापर्यंत खेळायला नको। सनीने मान्य केलं, पण त्याने एक गोष्ट सांगितली जी ऐकून मी थोडा अस्वस्थ झालो। सनी म्हणाला, आपल्या गावात माझ्या घराशेजारची बाई मला नेहमी त्रास देते, ओरडत असते, नुसती शिव्या देत असते। तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे। आपण रात्री बरोबर 12 वाजता तिच्या दारावर जोरात दगडं मारू आणि पळून जाऊ, म्हणजे तिला कळेल। मला ते ऐकून थोडं विचित्र वाटलं, पण त्या रात्रीचा विचार मनात ठेवून मी म्हणालो, ठीक आहे, आपण रात्री तिथं पाहूया, पण 12 पर्यंतच, त्याहून जास्त थांबायचं नाही। त्या रात्री मी आणि सनी तिच्या घरासमोर जाऊन समोरच्या झाडामागे जाऊन लपून राहिलो। गावातले लोक अजूनही जागे होते, त्यामुळे काही करता येईना। बराच वेळ सगळे शांत होण्याची वाट पाहिली, पण कोणी ना कोणी त्या भागातून चालत जात होतं। शेवटी कंटाळून मी सनीला म्हटलं, चल रे, आता झोपायला जाऊ, काही करू शकणार नाही। त्यावर तो म्हणाला की तू जा पुढे, मी येतो काही वेळातच। त्याचा निरोप घेऊन मी घरी निघून आलो। सनीही थोड्याच वेळात येऊन झोपला असेल असं मला वाटलं। दुसऱ्या दिवशी सकाळी मी सनीच्या घरी गेलो। तिथे त्याची आई रडत बसली होती। त्याच्या आईला विचारल्यावर तिने मला सांगितलं, सनी खूप आजारी पडलाय आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं। सनीचे बाबा आणि भाऊ त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेत। हे ऐकताच मी हादरलो। कालपर्यंत ठणठणीत असलेला सनी
अचानक कसा आजारी पडला याचा विचार करून मला त्याची काळजी वाटू लागली. मी कसेबसे हॉस्पिटलला जायचा बंदोबस्त केला. रात्री सनीची भेट झाली. त्याची अवस्था गंभीर होती. त्याला हलताही येत नव्हतं, पण तो बोलू शकत होता. मी त्याला विचारलं, तू अचानक कसा काय आजारी पडलास? त्यावर सनीने गोड आवाजात सांगितलं, तू झोपल्यावर मी साधारण रात्री 1च्या सुमारास त्या बाईच्या घरावर दगड मारायला हात उचलला. तेवढ्यात माझं लक्ष त्या घराच्या शेजारच्या पडक्या पायरीकडे गेलं. तिथं कोणीतरी उभं होतं. स्ट्रीट लाईटच्या अगदी जवळ असल्यामुळे मला ते स्पष्ट दिसलं. स्वप्नील ते जे काही होतं त्याला चेहराच नव्हता. नाक, डोळे, ओठ काहीच नाही. एक सपाट चेहरा. मला फक्त बघूनच भीतीने घाम फुटला. मला वाटतंय की तो नाथू होता. नाथू हे नाव ऐकून मी घाबरलो. आमच्या गावात एक कथा प्रचलित होती की नाथू नावाचा माणूस वर्षानुवर्ष गावातच राहायचा आणि अचानक एके दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्याच्याबद्दल असं म्हटलं जायचं की तो गावातील काही पडक्या ठिकाणी दिसतो. सनीने सांगितलेलं वर्णन अगदी तसंच होतं. मी सनीला विचारलं, अरे पण तू त्याला कसं ओळखलंस? त्यावर सनीने सांगितलं, त्याचा चेहरा नसला तरी त्याच्या शरीराची ठेवण आणि चालण्याची पद्धत नथूसारखीच होती. तो प्रसंग ऐकून माझ्या अंगावर काटा आला. त्या रात्रीनंतर सनीने गप्प बसण्याचं ठरवलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला ताप चढला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. सनीची अवस्था पाहून मी प्रचंड घाबरलो होतो आणि आता हा अनुभव आमच्यासाठी एका शापाप्रमाणे होता. मला त्याच्या बोलण्यात एक भयंकर सत्य जाणवलं होतं आणि ते म्हणजे आमच्या गावात नथूसारख्या आत्म्याचं अस्तित्व अजूनही होतं. शिमग्याच्या त्या रात्री आमच्यासाठी एक धडा होता. काही ठिकाणी आपण अशा शक्तींना आव्हान देणं टाळायला हवं, मग ते नकळत का होईना. सनीला काही दिवस लागले पूर्ण बरा होण्यासाठी. पण त्या घटनेनंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की कोणत्याही पडक्या जागी किंवा गोड ठिकाणी रात्रीच्या वेळेस जायचं नाही. त्या शिमग्याच्या रात्रीचे अनुभव अजूनही आमच्या आठवणीत ताजे आहेत आणि आम्हाला आठवण करून देतात की काही वेळा आपण ज्या गोष्टींना गमतीने घेतो त्या खऱ्या असू शकतात. त्या घटनेनंतर शिमग्याची रात्र आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर चैतन्य तुपे यांनी पाठवला आहे. हा अनुभव माझ्या आजोबांचा आहे, जो त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता. आमच्या गावातल्या एका प्रसिद्ध भैरव यात्रेचा काळ होता. आम्ही मूळचे सांगलीचे, पण आता पिंपरीत राहतो. मात्र दरवर्षी भैरवाची यात्रा असली की आजोबा त्या यात्रेला न चुकता हजेरी लावायचे. हा प्रवास त्यांच्या जीवनात एका भयानक अनुभवाची आठवण करून देणारा आहे. आमच्या गावाजवळच असलेल्या भैरवाच्या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते. या यात्रेला सकाळीच निघावं लागतं, कारण मंदिराचा डोंगर मोठा आणि खडतर आहे. सकाळीच दाटून आलेलं धुकं आणि मंदिराच्या परिसरातली शांतता ही अनुभवण्यासारखी असते. यंदा देखील नेहमीप्रमाणे आजोबा सकाळी लवकरच उठले आणि प्रवासाला निघाले. पिंपरीहून सांगलीपर्यंतचा प्रवास करून ते तासगावहून पठारवाडीच्या भैरवाच्या डोंगराच्या दिशेने निघाले. तासगावच्या बस स्थानकावरून उतरल्यावर आजोबांनी एका जीप चालकाला विचारलं की भैरवाच्या यात्रेला जायचंय, किती भाडे घ्याल? पण त्या जीप चालकाने त्यांना इशारा केला
आणि सांगितलं की संध्याकाळी 5 नंतर त्या डोंगरावर जाणं सुरक्षित नाही. हे ऐकताच आजोबा थोडे गोंधळले आणि त्यांनी कारण विचारलं. त्यावर जीप चालकाने खुलासा केला की संध्याकाळी 5 नंतर त्या जागेचं रूप पालटतं. तिथे चित्रविचित्र अनुभव येतात आणि त्यात आज अमावस्या आहे. यावेळेस आम्ही भाडे घेऊन जात नाहीत. आजोबांच्या मनात या गोष्टींचं गांभीर्य आलं, पण यात्रेला निघाल्यामुळे ते मागे फिरू शकले नाहीत. म्हणून ते एकटेच पायपीट करत त्या दिशेने निघाले. डोंगराचा रस्ता मोठा आणि कठीण होता. पायवाटेवरून चालत त्यांना खूप वेळ लागला. जसजसा वेळ पुढे जात होता तसतसा अंधारही पसरायला लागला. एकटं चालताना वाटेवर कोणीही दिसत नव्हतं आणि संध्याकाळचं वातावरण अधिकच भयाण झालं होतं. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर त्यांना एके ठिकाणी एक शेकोटी पेटवलेली दिसली. आजोबांनी विचार केला की या अंधारात इथे एकटं कोण बसलं असेल. हा विचार करून ते जवळ गेले. शेकोटीच्या उजेडात त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती शेकोटीजवळ बसून काहीतरी करत आहे. शेकोटीमध्ये टाकलेली लाकडं एकदम सुकलेली असावीत, कारण तडतडण्याचा आवाज खूप तीव्र जाणवत होता. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता आणि त्याच्याकडे पाहून आजोबांना वेगळंच वाटलं. त्या व्यक्तीला आजोबांची चाहूल लागताच तो थोडा वळला आणि म्हणाला, या पाहुणं, या, बसा. हे ऐकताच आजोबा थोडे विचारात पडले, कारण त्या व्यक्तीच्या बोलण्यात एक प्रकारचा गोडपणा होता. आजोबांनी त्याच्या बोलण्यावर जास्त विचार न करता त्याच्या शेजारी पण थोडं लांब बसायचं ठरवलं. तो माणूस पुन्हा बोलू लागला. त्या माणसाने विचारलं, तुमच्याकडे तंबाखू आहे का? आजोबा खिशात हात घालून तंबाखू काढण्यासाठी पाहू लागले. तेव्हा त्यांचं लक्ष त्या माणसाच्या पायांकडे गेलं आणि अचानक त्यांना विजेसारखा जोरदार धक्काच बसला. त्याचे दोन्ही पाय शेकोटीजवळ नव्हते, तर शेकोटीच्या आगीत आत भाजत होते. तो तडतडण्याचा आवाज त्याच्या पायाच्या हाडांचा होता. एखाद्या सुकलेल्या झाडाची फांदी जळावी तसे त्याचे पाय पेटून जळत होते. अशा परिस्थितीत काय करावं हे त्यांना समजेना, पण त्यांना आठवलं की खिशात एक देवाचा अंगारा आहे. त्यांनी वेळ न घालवता तो अंगारा, ते जे काही होतं, त्याच्या अंगावर टाकला. ताबडतोब त्या माणसाच्या डोळ्यात बदल दिसायला लागला. तो अचानक जोरात ओरडत उठला आणि अंधारात पळत दिसेनासा झाला. हा सगळा भयानक प्रकार पाहून ते प्रचंड घाबरले होते, पण त्यांनी धीर एकवटला. हात जोडून देवाचे नामस्मरण करत गावाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. डोंगर चढत असताना त्यांना आता प्रत्येक सावली अतिशय भयानक वाटत होती. पण शेवटी काही वेळाने ते मंदिराजवळ पोहोचले. मंदिराचं वातावरण एकदम पवित्र आणि सुरक्षित वाटलं. जणू काही देवानेच त्यांचं संरक्षण केलं होतं. अखेर भैरवाच्या मंदिरात पोहोचल्यावर आजोबांनी शांतपणे देवाचं दर्शन घेतलं. त्यांना अजूनही धडधडत होतं, पण त्यांना जाणवलं की त्यांची देवावरची श्रद्धा होती, त्यामुळे संकटातून ते सुखरूप बाहेर पडू शकले. देवाचं दर्शन घेऊन त्यांनी अंगारा पुन्हा आपल्या खिशात ठेवला आणि शांतपणे बसून काही वेळ मंदिरात घालवला. तेव्हापासून आजोबा जेव्हा जेव्हा यात्रेला निघतात तेव्हा अंगारा सोबत ठेवतात. ते सांगतात की या असामान्य अनुभवामुळे त्यांच्यात एक विश्वास निर्माण झाला की या अघोरी शक्तींना सामोरे जाण्यासाठी आपली श्रद्धा आणि देवावरचा विश्वास अगदी मजबूत असावा. गावाकडची यात्रा, तिथं येणाऱ्या असामान्य शक्तींचा प्रभाव आणि देवाच्या अंगाऱ्याच्या चमत्कारिक शक्तीवरचा विश्वास, या सगळ्याने आमच्या मनात भीती आणि श्रद्धा एकत्र निर्माण केली.
अशा अनुभवांतून एक गोष्ट मात्र समजते की काही वेळी आपल्याला केवळ आपल्या श्रद्धेचा आणि देवाच्या आशीर्वादाचाच आधार असतो. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर यश वाघमारे यांनी पाठवला आहे. हा अनुभव माझ्या सुनील काकांना आला होता. ते त्यांच्या काही मित्रांसोबत एका पार्टीसाठी धुळ्याला गेले होते. या भागातील रस्त्यांवरील काही असामान्य गोष्टींबद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं, पण त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. काका आणि त्यांचे मित्र पार्टीसाठी धुळ्यात पोहोचले होते, पण तिथं पोहोचायला त्यांना खूप उशीर झाला होता. त्यामुळे पार्टी संपून परत निघायची वेळ आली तेव्हा त्यांचे मित्र म्हणाले की रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून परतताना थोडं काळजी घे, कारण या रस्त्यावर अनेक विचित्र गोष्टी घडतात आणि बऱ्याच चोऱ्यामाऱ्यांचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे रात्रभर जागून गाडी चालवताना काका आणि त्यांच्या मित्रांनी सावध राहण्याचा निर्णय घेतला. साधारण 2:30 वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले. मित्राने इशारा दिला होता की रस्त्यामध्ये कोणीही दिसलं तर गाडी थांबवू नकोस. ते लक्षात ठेवून काका निघाले. वाटेत वर्दळ अगदी कमी होती आणि वातावरणात एक प्रकारची शांतता होती. गाडी वेगाने जात असताना अचानक त्यांना गाडीच्या बाजूला एक बाई उभी असलेली दिसली. काकांनी त्या बाईकडे पाहिलं, पण तिथे न थांबता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ते त्या रस्त्यावरच्या असामान्य गोष्टींबद्दल आधीपासून ऐकून होते, त्यामुळे ते जास्त चौकशी करण्याच्या फंदात अजिबात पडले नाहीत. गाडी थोडं पुढे गेल्यावर अचानक एक विचित्र आवाज येऊ लागला. काकांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर त्यांना गाडीच्या उजव्या बाजूला तीच बाई दिसली. भयानक गोष्ट म्हणजे ती बाई एका झाडावर उलटी लटकत होती आणि तिची नखं झाडाच्या खोडांवर घासत होती. काकांनी गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या मित्राला विचारलं, तुला ही बाई दिसते का? पण त्यांच्या मित्राने थोडंसं गोंधळून म्हटलं, कुठली बाई? मला तर काहीच दिसत नाहीये. काका प्रचंड घाबरले, कारण त्यांनाच ती बाई दिसत होती. इतर कोणालाही काहीही दिसत नव्हतं. काकांनी त्या विचित्र प्रसंगातून सुटण्यासाठी गाडीचा वेग वाढवला, पण जेव्हा त्यांनी समोर पाहिलं तेव्हा तीच बाई रस्त्याच्या मधोमध उभी होती. तिचे विस्कटलेले केस, चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं. काकांनी पुन्हा मित्राला विचारलं, तुला ती बाई समोर दिसते का? त्यांच्या मित्राने पुन्हा नकार दिला आणि सांगितलं, तू असं का विचारतोय? काय झालं? कोण बाई दिसते तुला? काकांना त्या बाईचं अस्तित्व जाणवत होतं. जशी गाडी त्या बाईच्या जवळ येऊ लागली तशी ती बाई जोरात किंचाळली आणि तिचा हात उंचावून काकांच्या दिशेने भिरकावला. त्या प्रकाराने अचानक गाडीवरचं नियंत्रण सुटलं, पण तरीही काकांनी कसेबसे सावरून पुन्हा नियंत्रण मिळवले, कारण काकांना ड्रायव्हिंगचा खूप अनुभव होता. त्यांनी गाडीवर नियंत्रण मिळवून पुन्हा वेग वाढवला, पण त्या वेगातही ती बाई अजूनही त्यांच्या मागेच होती. ती बाई जोरजोरात ओरडत होती आणि तिचा तो किळसवाणा भयानक आवाज त्यांच्या कानठळ्या बसवत होता. अचानक एका जागेवर आल्यावर ती बाई थांबली. काकांनी साइड मिरर मध्ये पाहिलं तर ती बाई आपल्या बोटांनी इशारा करत होती. तिच्या इशाऱ्यात एक विचित्र संदेश होता. जणू ती सांगत होती, तू वाचलास पण पुन्हा भेटलास तर. काका घामाघूम झाले होते, पण ते तिच्यापासून दूर जात राहिले. रात्रभर गाडी चालवून अखेरीस ते पहाटे 7 ते 8च्या सुमारास घाट ओलांडून बाहेर पडले. ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खूप थकलेले होते.
शरीरातील ऊर्जा आणि मनाची शांतता सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं. घरी पोहोचल्यावर त्यांना खूप ताप चढला. ताप एवढा वाढला होता की काही दिवसांनीच ते उठू शकले. काका आजही त्या रात्रीच्या अनुभवाची आठवण काढतात आणि त्यांचं बोलणं ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.